पावसाचा पत्ता नाही पण श्रावण सुरू झालाय, कोंबडीचा रस्ता नाही म्हणून सूप प्यायचा प्लॅन तयार केला. तर झालं असं, सूप खूप बनवायचं होतं म्हणून भली मोठी लिस्ट घेतली आणि गेलो मार्केटला. आता तलवार घेऊन तर पानिपतचं युद्ध लढायला जाणार नाही म्हणून किचन मधली बोदर सुरी घेऊन भाज्यांजवळ युद्ध केला आणि स्वतःला राजा समजून कोबीचं वस्त्रहरण आणि भाज्यांचं चिरण करून टाकलं. बाहेर पाऊस पडत नाही पण माझ्या आयुष्यात थंडी वाजते म्हणून सूप करायचं नियोजन केलं होतं. ताईला बोललो तिखट सणसणीत झणझणीत असा बनव की सूप प्यायल्यावर स्वर्गाचे नाही तर बाथरूमचे दरवाजे उघडले गेले पाहिजे आणि सूप पिऊन पोटातली आग विझण्याऐवजी आग लागली पाहिजे. ते चेक करायला गेलो आणि त्यानंतर लक्षात आलं अरे पांचट झालाय. आपल्याला झणझणीत आणि रसरशीत पाहिजे होता. मग काय रिटर्न दुकानात गेलो आणि तिखट शेजवान घेऊन आलो. आपला नॉर्मल सूप नव्हता त्याच्यामुळे कढईत नाही तर कुकरला लावला आणि कुकरने शिट्टी मारून ताईला जवळ केलं. साला कुकर आगाव आहे, शिट्ट्या मारून जवळ करतो. आणि अशा प्रकारे गरमागरम सूप नाही तर ज्वालामुखी तयार झाला होता आणि प्यायल्यानंतर ते पोटात उद्रेक होणार होता. ताईने भरायला घेतलं, मी सूप पितो आणि सुपकन बाथरूम मध्ये गायब होतो. आता तुम्ही पण प्या आणि गायब व्हा. चला भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.